नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं आणि विशेषत्वाने तरुणांचं मनापासून आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. इथे तरुणांचा विशेष उल्लेख मी यासाठी केला कारण आज आहे इंटरनॅशनल यूथ डे. आज तरुणांचा दिवस आहे आणि म्हणूनच आजचा आपला सखी सह्याद्रीचा कार्यक्रम अर्थातच तरुणांशी निगडीत आहे. मंडळी, कुठल्याही देशाची जी शक्ती आहे, तिथली जी प्रगती आहे ती तरुणांच्या ठायी केंद्रित झालेली असते असं म्हटलं जातं. विशेषतः भारतासारख्या देशामध्ये जो विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा देश आहे, जिथल्या लोकसंख्येमध्ये बहुतांश भाग हा तरुणांनी व्यापलेला आहे, तरुणांचा हा आपला असा देश आहे, अशा देशामध्ये तर युवा शक्तीला विशेष असं महत्त्व आहे. अर्थातच कारण युवा शक्तीमध्ये क्रांती घडवून आणण्याची, बदल घडवून आणण्याची शक्ती असते. आपण जगाचा इतिहास बघितला तरी आपल्याला हेच दिसून येतं की जितक्या काही क्रांती घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये युवकांचा सहभाग हा फार मोठ्या प्रमाणात होता असं आपल्याला माहिती आहे. थोडक्यात ही जी युवा शक्ती आहे, ह्या युवा शक्तीचा जर आपण विचार केला तर त्या युवा शक्तीला विशिष्ट प्रकारची दिशा, सकारात्मक दिशा दिली, त्याच्यावर संस्कार केले तर खूप चांगले सकारात्मक कृत्य ह्या युवा पिढीकडनं घडू शकतात. पण जर यावर व्यवस्थित संस्कार नाही घडले तर कदाचित खूप विघातक कृत्य देखील युवा पिढी करू शकते. त्यामुळे युवा पिढीवर, तरुणांवर व्यवस्थित व्यवस्थापन करून संस्कारित करणं ती पिढी हा आजच्या घडीचा अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. मंडळी, म्हणूनच आजच्या आपल्या कार्यक्रमातनं आपण याच अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. पण जेव्हा आपण युवा पिढीच्या व्यवस्थापनाबद्दल बोलणार आहोत त्यातही विशेषत्वाने आपण 4 मुद्द्यांचा प्रामुख्याने विचार करणार आहोत, ज्यामध्ये युवा पिढीचं आरोग्य असेल, ज्ञान असेल, त्यांचं गोल असेल, ध्येय असेल आणि त्यांना मिळणारी आध्यात्मिक बैठक किंवा त्यांची मानसिक जडणघडण, या विषयांवर, या मुद्द्यांवर आज आपण विशेषत्वाने बोलणार आहोत. खरं तर इथे बहिणाबाईच्या 2 ओळी आठवतात की जग जग माझ्या जीवा, असं जगन तोलाचं, उच्च गगनासारखं धरित्रीच्या रे मुलाचं. पण असं उंच ध्येय घेऊन काहीतरी विशाल असं जगणं, हे जर आपल्या जगण्याला विशिष्ट दिशा, संस्कार घडले तरच शक्य होऊ शकतं. आणि म्हणूनच आजचा जो आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे तो असा आहे, युवा पिढी स्वव्यवस्थापन कौशल्य. आणि अशा महत्त्वपूर्ण विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अजय शेष यांना. डॉक्टर अजय शेष यांनी MBBS केलेला आहे, पॅथॉलॉजीमध्ये MD केलेला आहे, मार्केटिंगमध्ये MBA केलेला आहे, MPhil मार्केटिंगमध्येच केलेला आहे, मॅनेजमेंटमध्ये त्यांनी PhD करण्याचा त्यांचा सध्या प्रयत्न सुरू आहे. गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये 2दा त्यांच्या नावाची नोंदणी झालेली आहे आणि लॉंगेस्ट मॅरेथॉन स्पीचसाठी त्यांचं नाव नोंदलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये 60 तास 29 मिनिटं यांनी सलग स्पीच दिलेलं आहे. खरं तर प्रेरक व्याख्याते म्हणून ज्यांची आपण ओळख मी सगळ्या प्रेक्षकांना करून देते आज, असे ते आपले आजचे पाहुणे आहेत आणि त्यांच्याकडनं अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. या विषयामध्ये आपणही सहभाग घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही फोन नंबर जे तुम्हाला लागणार आहेत ते मी आता तुम्हाला सांगते. ते असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करायचा आहे. आणि या फोन नंबरच्या माध्यमातून आपण युवा पिढीच्या संदर्भात आपल्या मनात जे काही प्रश्न असतील आमच्याशी थेट संपर्क साधायचा आहे आणि आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागही घ्यायचा आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते. सर, सखी सह्याद्रीमध्ये मी आज मनापासून आपलं स्वागत करते. खरं तर आजचा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे, इंटरनॅशनल यूथ डे आहे, तरुणांचा दिवस आहे. मला इथे 2 ओळी अशा सुरुवातीला सांगाव्याशा वाटतात सर, की असं म्हटलं जातं की आयुष्य कसं जगावं तर देवघरातल्या दिव्यासारखं ते स्थिर असावं आणि मग जीवन कसं होतं तर देवघरातल्या गाभाऱ्यासारखं ते उजळून निघतं. म्हणजे सतत आपण आयुष्य कसं जगावं आणि जीवनात मला काय मिळवायचं आहे, ह्या गोष्टींमध्ये माणूस विचार करतो, प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये विचार करतो. हे करत असताना एक व्यवस्थापन असणं, व्यवस्थित त्याला दिशा असणं, त्याच्यावर एक संस्कार असणं, हे कौशल्यच आहे. आणि मला वाटतं ते कौशल्य जे आहे ते विशेष त्याच्याविषयी माहिती घेऊनच मिळू शकतं. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला वाटतं आपण तरुणांना तेच मार्गदर्शन करणार आहोत. पण हे मार्गदर्शन करत असताना आजच्या काळाची आपण एकंदरीत परिस्थिती बघितली सर, तर आजच्या या आधुनिक जगामध्ये अशा प्रकारचा आपण इंटरनॅशनल यूथ डे साजरा करतोय, त्याचं महत्त्व आपण कसं विशद कराल ते मला जरा सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे. सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. अत्यंत आनंदाची बातमी आहे की आज इंटरनॅशनल यूथ डे आहे आणि त्याच विषयावर आपण आज बोलतो पण आहे. आणि आजचा जो विषय आहे तो आहे युवा पिढी स्वव्यवस्थापन कौशल्य.
आपण जेव्हा व्यवस्थापन बद्दल जेव्हा बोलतो तर एक साधारण भाषेत आपण त्याला म्हणू शकतो की व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंट म्हणजे फक्त जे आपण MBA मध्ये शिकतो किंवा जे आपण MBA करतो ते फक्त व्यवस्थापन नसतं. व्यवस्थापन म्हणजे आपलं पूर्ण जीवनाचं व्यवस्थापन आपल्याला करायचं असतं आणि ते आपण 4 पातळीवर वेगळ्या, त्याला सिम्प्लिफाय करायला आपण 4 वेगळ्या वेगळ्या पातळींवर हे करू शकतो. आणि MBAचा विषय, तो अभ्यासू विषय, तो फक्त त्याच्यातला एक 25%च असतो. सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की आपल्याला हे जे देवानी हे जे शरीर दिलेलं आहे, हे आपल्याला आरोग्य जे दिलेलं आहे, त्याला कसं मॅनेज करायचं. कारण की जर शरीर जर बरोबर राहील, आपण जसं म्हणतो की हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी, तर एक शरीरचं मॅनेजमेंट जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण फक्त शरीरच नसतो, आपली बुद्धी असते, आपला इंटेलिजन्स असतो आणि तो इंटेलिजन्स आपण कसा मॅनेज करायचा तो पण खूप इम्पॉर्टंट असतो की आपला माइंड कसा आहे, आपलं इंटेलिजन्स कसं आहे आणि तो इंटेलिजन्स आपण कसा वापरतो. तिसरं जो आर्थिक पातळी आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अर्न गुड मनी अँड टू हॅव अ व्हेरी कम्फर्टेबल लाईफ. तर त्याच्यासाठी आपण काही व्यवसाय करतो, नोकरी करतो किंवा आपण काही बिझनेस करतो, तर तो कसा मॅनेज करावा की ज्याच्यामुळे आपल्याला वैध रूपाने एक चांगला आर्थिक आपल्याला मदत पण व्हावी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, हे सगळं आपण कशाला करावं, चांगलं शरीर कशाला ठेवा, तर आपल्या लाईफचा एक असा आपल्याजवळ एक एम असला पाहिजे, असा आपल्याजवळ एक मोठा एक गोल असला पाहिजे, अशी एक उत्कट इच्छा असली पाहिजे की या जगातून जायच्या पहिले मला काय करून जायचं आहे, काय अचीव करून जायचं आहे. तर हे जर आपल्याजवळ असलं तर त्याच्यानंतर हे आपलं इमोशनल, बिझनेस, मेंटल आणि जे फिजिकल जे हेल्थ आहे, हे सगळे आपोआप लाईनीवर मिळणारच आहेत. खरं. सर, आपण ह्या चर्चेला पुढे नेत असताना जे आपण सांगितलं की सुरुवातीचा जो प्रमुख भाग आहे आरोग्याशी निगडीत, कारण शरीर स्वस्थ असेल तरच मला वाटतं पुढच्या गोष्टी शक्य आहेत. म्हणजे शरीराला महत्व आहेच, अनन्यसाधारण महत्व आहेच. आपली तब्येत योग्य असणं, निरोगी असणं, हा जितका महत्वाचा मुद्दा येतो, आपण जे सांगितलं त्यामध्ये शरीराशी संबंधित आपण विचार करत असताना मुळात शरीर स्वस्थ कशासाठी हवं, काय त्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे. आपण मगाशी बोलताना मला बोलला होतात की ते एक माध्यम आहे मनाची इच्छा पूर्ण करून घेण्यासाठीचा. फार महत्वाचा मुद्दा वाटतो सर तो मला, त्याच्यावर जर आपण विशेष भर देऊयात. मला वाटतं आपण सर्वांना माहित आहे की हेल्थ इज इम्पॉर्टंट. खरं, ही काही नवीन गोष्ट नाही आहे की आपण आपली बॉडी हेल्दी ठेवायला पाहिजे आणि हेल्थ असली पाहिजे, याच्यात काही नवीन गोष्ट नाही आहे. इश्यू हा आहे की ती हेल्थ आपल्याला कशाला हवी आहे. वाय डू वी वॉन्ट दॅट गुड हेल्थ, आणि हा जो चांगला शरीर आहे तो आपल्याला कशाला हवा. हा शरीर जो आहे तो एक माध्यम आहे. हा शरीराच्या माध्यमाने, या शरीराला उपयोग करून, या ब्रेनला उपयोग करून आपल्याला काही अचीव करायचं, या जगासाठी काहीतरी आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. तर म्हणून हा जो शरीर आहे हा ॲट बेस्ट इज अ व्हेरी गुड सर्वंट. हा आपला एक सेवक म्हणून हा जो शरीर आहे असा आपण वापरला पाहिजे. सेवक कशासाठी, की जे आपल्याला मोठं अचीव करायचं आहे त्याच्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आता जो गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड जो 2दा हे केला, तर फक्त शरीराच्या माध्यमाने हे जे आहे ते शक्य नव्हतं. त्याच्यासाठी चांगला शरीर पाहिजे, पण तो चांगला शरीर एक गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड तोडायला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून जर मी फक्त कोणाला म्हटलं की नुसतं 10 तास उभं राहा किंवा काही करायचं, नुसतं 10 तास उभं राहा, तर फक्त तो बॉडीच्या लेवलवर आहे, तर 10 तास नुसतं उभं राहणे त्याच्यासाठी मुश्किल आहे. पण जर एक उत्कट इच्छा आहे की मला हे गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड तोडायचं आहे किंवा मला असं एक मोठा अचीवमेंट पाहिजे आहे, तर त्या याच्यासाठी शरीर, जेव्हा तशी एक चांगली मोठी उत्कट इच्छा असते, तर शरीर आपोआप तो साथ देतो. मग ते 50 तास असो की 60 तास असो, त्याच्यासाठी आपल्याला एक चांगला शरीर असला पाहिजे. आणि मग तो चांगला शरीर एक उत्तम सेवक म्हणून तुम्हाला जे मोठे आयडियल्स अचीव्ह करायचे त्याच्यासाठी तुमची मदत करू शकतो. खरं सर, इथे एक महत्वाचा मुद्दा असा येतो की नेहमी आपण जेव्हा तरुणांना किंवा कुठल्याही वयोगटामध्ये सांगतो की तुमचं शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी तुम्ही हे करा, ते करा, ते करा, तेव्हा ते जेव्हा शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी म्हणून हा मुद्दा येतो तेव्हा ते 1 किंवा 2 दिवस पाळल्या जातात. म्हणजे व्यायामाचा भाग असेल, आहारावर नियंत्रण असेल. पण तुमच्या मनाने एखादा गोल किंवा ध्येय ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठी शरीर हे माध्यम आहे म्हणून मला ते स्वस्थ हवं आहे, असा जेव्हा विचार येतो तेव्हा कदाचित ते जास्त छान पद्धतीने फॉलो केल्या जातात, असं आपल्याला वाटतं का? खूपच सुंदर गोष्ट तुम्ही म्हटली. देअर हॅज टू बी अन आन्सर टू व्हाय,
हे कशाला करायचं, हा चांगला शरीर कशाला. जर आपण फक्त शरीराच्या लेवलवर आहे तर ती एक्सरसाइज फक्त 2 दिवस होणार आहे. खरंय. जर आपण फक्त शरीराच्या लेवलवर आहे तर तो डाएट फक्त 2च दिवस राहणार आहे. पण तो शरीर चांगला कशाला असावा, त्या कशालाचा आन्सर जेव्हा तुमच्या जवळ असतो तेव्हा मग तुम्हाला आपला विल पॉवर यूज करायची गरजच नाही पडत. कारण की ती जी एनर्जी मिळते ती लाईफच्या पर्पज पासून आपल्याला मिळते आणि मग आपोआपच आपण जे आहे आपल्याला मग विल पॉवर आपली यूज करायची गरज नाही पडत. मला वाटतं माननीय पंतप्रधानांनी जो योगा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू केलेली आहे त्यानिमित्ताने तरुणांना त्यांना हेच सांगायचं आहे की तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये योगाचा किंवा शरीर स्वास्थ्याचा विचार तुम्ही सातत्याने करा. तो एक दिवसाचा भाग नसून तो सातत्याने करण्याचा भाग आहे. तर तरुणांना आजच्या दिनाच्या निमित्ताने स्वस्थ शरीर हे तुम्ही सांगितलंच की तुमचं एक ध्येय आहे, गोल आहे, आयुष्य जगण्यासाठीचं ते एक माध्यम म्हणून आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काय सांगता येऊ शकतं सर? आरोग्य हे किती महत्वाचं घटक आहे आजच्या घडीला तरुणांच्या बाबतीत? आरोग्य असल्यावरच आपण बाकीचं काही हे करू शकतो. जसं जर आपलं शरीर जर आपलं स्वस्थ आहे तरच आपण इमॅजिन करू शकतो की त्याच्यामध्ये एक स्वस्थ मस्तिष्क जो आहे तो त्याच्यामध्ये राहील आहे. आणि म्हणून याच्यासाठी आपले जे डेलीच्या सवयी आहेत त्या मेंटेन करणं खूप जरुरी आहे. जसं माझे जे गुरु आहेत संतोष नायर ते नेहमी सांगतात की योर हॅबिट्स मेक यू और ब्रेक यू. आज हम जो भी हैं अपनी आदतों की वजह से हैं, असं ते नेहमी मला सांगायचे. आपण जेही आज आहोत आपल्या सवयींमुळे आहोत आणि आपल्याला जर उद्याला असं काही अचीव करायचं आहे जे आपण आजपर्यंत केलं नाही तर आपल्याला अशा सवयी बाळगाव्या लागतील जे आजपर्यंत आपण त्या तशा सवयी लावल्या. तर ती सवयी ज्या सकाळी उठायची सवय, बरोबर एक्सरसाइजची सवय, प्रॉपर डाएटची सवय, तर या सगळ्या सवयी जर आपण हे केल्या आणि जर आपल्याला त्या सवयी लावायचा एक स्ट्रॉंग रिझन असला तर आपण त्याच्यासाठी हे करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण लहानपणापासून आपण शिकतो, लहानपणापासून 6वी 7वी पासून सगळ्या मुलांना माहित असतं अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ पर्सन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. आता अर्ली टू बेड, आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा की अर्ली टू राईज आपण म्हणतो, अर्ली टू राईज कोण करू शकतो? जे रात्री लवकर झोप. बरोबर, अर्ली टू राईज तोच करू शकतो जो रात्री बरोबर वेळेवर झोपलेला आहे, हु हॅज स्लेप्ट अर्ली. दुसरी गोष्ट मला सांगा, रात्री वेळेवर कोण झोपू शकतो? जो सकाळी लवकर उठलेला. तर या ज्या सवयी या सगळ्या एक दुसऱ्याशी रिलेटेड आहेत. मग याच दुष्टचक्रामध्ये युवा पिढी, तरुण पिढी अडकलेली आहे आज, बरोबर असं वाटतं आपल्याला. कारण की जर तुम्ही लेट उठाल तर मग धावपळ करत हे कराल ना, तुमचा नाश्ता ठीक होईल, बाकीचे ठीक होणार. सकाळची वेळ जो ब्रह्ममुहूर्त असतो ज्या वेळेला, म्हणजे सकाळी उठल्यानंतर जो एक आपल्याला फ्रेशनेस वाटतो, आंघोळ केल्यानंतर जो एक फ्रेशनेस वाटतो, त्या फ्रेशनेसचा, त्या मेंटल एनर्जीचा तो एक स्पिरिच्युअल वेळ असते. त्यावेळेला कोणतेही असे वाईट विचार मनात येत नाही सकाळच्या वेळेला आंघोळ केल्यानंतर. तर ती जी वेळ असते ती टिपिकली ती हाय मेंटल ऍक्टिव्हिटीसाठी, इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटीसाठी असते. तर जो माणूस सकाळी लवकर उठेल त्याच्यासाठी पुष्कळ वेळ राहील. जर तुम्ही सकाळी 5:30-6 वाजता जरी उठता तरी 6 ते 8 ची वेळ अशी असते की ज्याच्यात तुम्ही इंटेन्स इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटीमध्ये आपला वेळ जो आहे तो विथ फ्रेश माइंड. रात्री 6 ते 8 ही 2 तास असतात आणि सकाळी 6 ते 8 ही 2 तास असतात आणि रात्रीचे 11 ते 1 ही 2 तासच असतात. पण मेंटल एनर्जीचा डिफरन्स खूप जास्त फरक आहे त्या 2 तासांमध्ये. त्या 2 तासांमध्ये खूप फरक आहे. तर त्या सकाळची वेळ जो युटिलाइज करेल, जर तुम्ही डेली 1 तास सुद्धा 45 मिनिटं सुद्धा इंटेन्स चांगल्या तुम्ही अभ्यास केला, चांगलं लिटरेचर जर वाचला, तर तो व्यक्ती जो उशिरा उठतो एका महिन्यातच तुम्ही 30 तास त्याच्यापेक्षा पुढे चालले जातात. तर सकाळी उठल्यानंतर एक्सरसाइज करायला तुम्हाला वेळ मिळतो, तुम्ही मेंटली फ्री असता, तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळतो, काही योगा करायला वेळ मिळतो आणि हे जे चारी फिजिकल, मेंटल, इमोशनल, स्पिरिच्युअल डायमेन्शन्स या सगळ्या याच्यावर काम करून जेव्हा तुम्ही आपली दिवसाची सुरुवात करता तर तुमचा दिवस चांगला जाणारच आहे. मला वाटतं ही पहिली पायरी आहे आणि ती फार महत्वाची पायरी आहे जी तुम्ही सांगितली. आजच्या दिवसाच्या निमित्ताने तरुण पिढींपर्यंत जाणं अत्यंत महत्वाचं आहे की लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. आपोआप हे जे रुटीन आहे ते खूप चांगलं होणार आहे. या विषयावर मंडळी अशीच आपण माहिती अधिक घेत राहणार आहोत. या विषयाला पुढे नेत असताना आता आपल्याला सुरुवातीला फोन आलेला आहे औरंगाबादवरनं. तो फोन आधी घेते. अरुण डोंगे आपल्याशी बोलू इच्छित आहे. नमस्कार, बोला. सुरुवातीला सांगितलेल्या तरुणांसाठी स्वव्यवस्थापन कौशल्याचे 4 मुद्द्यापैकी एक म्हणजे ज्ञान. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीमध्ये ग्रामविकासाची भेट डोळ्यासमोर ठेवून तरुणांचा सहभाग हा उल्लेखनीय होता. देशाच्या विकासाचा पाया म्हणून आपण खेड्यांचा आवर्जून उल्लेख करतो.
तर अशाच खेड्यांच्या विकासासाठी ग्रामीण तरुणांचे त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर ग्राम प्रशासनाच्या माध्यमातून कशा प्रकारचे योगदान असले पाहिजे. आणि दुसरा प्रश्न आहे की दुसरा मुद्दा आहे तो आरोग्याचा. देशाची शक्ती ही युवा पिढी आहे आणि ही युवा पिढी आरोग्य सांभाळताना व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्याची भीती निर्माण होत आहे. तर अशा तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी आरोग्यविषयक अशा तरुणांना जनजागृती म्हणून आपण कोणकोणते टिप्स सांगा. धन्यवाद. नक्कीच अरुणजी. मला वाटतं त्यांचा महत्त्वाचे दोन्ही मुद्दे आहेत. त्यातला आरोग्याशी संबंधित ज्या विषयावर आपण चर्चा करत होतो तो जरा मी आधी घेते. मुळात आजच्या ह्या आधुनिक जगामध्ये तरुणांना जे वेगवेगळे आमिष आहेत सर आजूबाजूला, म्हणजे आपण मगाशी मुद्दा सांगितलात की लवकर झोपा, लवकर उठा, पहिली पायरी आहे स्वतःचा दिवस व्यवस्थित करून घेण्याच्या संदर्भामध्ये. असे आणखी काही टिप्स आपण देऊ शकतो का की या आधुनिक जगामध्ये हे जे आजूबाजूला विविध मोह आहे ज्याच्यामुळे त्यांचं हे रुटीन व्यवस्थित लागत नाही, आरोग्य नीट राहत नाही, व्यसनांना बळी पडतीये तरुण पिढी, यासाठी आपण अधिक काय त्यांना माहिती देऊ शकतो? सगळ्यात पहिले तर मी हाच प्रश्न कोणाला विचारीन की जर कोणाला काही व्यसन आहे, समजा दारू प्यायचं व्यसन आहे, तर आपल्याला ही विचार करायला पाहिजे की तो व्यसन त्याला कशाला आहे, त्याला कुठून इतका वेळ किंवा पैसा मिळतो की तो जाऊन एवढी दारू पिऊ शकतो किंवा त्याच्याजवळ एवढा पैसा आहे की तो खर्च करू शकतो तो दारू प्यायला. जेव्हा लाईफमध्ये कोणती मोठी गोष्ट नसते आपल्या लाईफमध्ये, तेव्हा ज्या लहान सहान गोष्टी असतात, ज्या लहान सहान फ्रस्ट्रेशन्स असतात, त्याच आपल्यासाठी मोठे होऊन जातात. मुश्किल किंवा प्रॉब्लेम्स जे आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतात, पण जर मोठा ध्येय आहे, आपला जो एम आहे तो मोठा आहे, तर ते जे समोरचे आपले जे अडथळे आहेत ते आपल्याला मोठे दिसत नाही, कारण की त्याच्यापेक्षा मोठा गोल समोर असतो. तर कोणी पण ॲडिक्शनच्या बळी याच्यासाठी जातो कारण की त्याच्यासमोर त्याच्याशिवाय काही दुसरा असा गोल नाही आहे की ज्याच्यासाठी त्याचं लक्ष पूर्ण त्या गोलवर राहील. तर हे म्हणणं खूप सोपं आहे की दारू पिऊ नका, हे म्हणणं खूप सोपं आहे की बिडी पिऊ नका किंवा गुटखा खाऊ नका, पण तो गुटखा का नाही खावा? मी जसं म्हटलं होतं की आपल्याला आरोग्य हवं आहे, तर आरोग्य कशाला असावं? मुख्य प्रॉब्लेम आजचं युथचा असा आहे की नंबर 1 तो स्वतःला जो आहे एक विश्व लेवलचा, एक वर्ल्ड लेवलचा सिटीजन स्वतःला समजत नाही, तो स्वतःला लहान मनुष्य समजतो. स्वतः पुरतं केंद्रित असं आयुष्य जगण्याच्या बाबतीमध्ये जी प्रवृत्ती आहे ती वाढत चाललेली आहे. एक्झॅक्टली. म्हणजे पूर्वी हा मुद्दा सातत्याने विचारात येतो सर, डोक्यामध्ये येतो की असं आहे का खरंच की पूर्वी युवा पिढीच्या समोर एक आदर्श होते, मोठे ध्येय होते आणि ते ध्येय आता स्वकेंद्रित होत चाललेले आहेत, संकुचित होत चाललेले आहेत आणि म्हणून स्वतःपुरता, माझ्या आयुष्यापुरता असा विचार केल्यामुळे मग हे प्रॉब्लेम्स एकानंतर एक त्यांच्या पुढे येतात आणि त्यातनं मग फ्रस्ट्रेशन आणि मग त्यातनं व्यसनाधीनता. बरोबर. आता जो ध्येय जो आहे, ध्येय आजच्या तरुणाचं असं आहे की माझा जो नेबर आहे, जो माझ्या बाजूला राहतो किंवा माझा एक कोणता कझिन आहे, काय त्याच्याजवळ कार आहे आणि माझ्याजवळ नाही आहे, तर त्यांनी कशी ती कार मिळवली किंवा काय त्याच्यासाठी करावं लागेल की माझ्याजवळ येईल. जर माझं ध्येय तो कंपॅरिझनचं आहे, जर माझं ध्येय इतका लहान आहे की मला त्याच्या पुढे जायचं आहे, मला काय करायचं नाही, मला कोणाला जे आहे सुपरसीड करायचा, तो जर ध्येय आहे आणि जर तो पूर्ण होत नाही तर त्या फ्रस्ट्रेशनमुळे मग व्यक्ती जो आहे तो व्यसनांना बळी पडतो. त्याचं मेन रिझनच हे आहे बिकॉज द एम्स आर व्हेरी लो, बिकॉज द एम्स आर व्हेरी लो आणि स्वतःबद्दल जी आहे एक सुपिरियरिटीची थिंकिंग नाही आहे, इन्फिरियरिटीची थिंकिंग आहे. तर असं वाटतं की हा जो माझ्यासमोर जो ऑब्स्ट्रक्शन आला आहे, हा जो माझ्यासमोर जो एक फ्रस्ट्रेशन आला आहे, तर तो फ्रस्ट्रेशन रादर दॅन ओव्हरकमिंग इट, मला तो फ्रस्ट्रेशन मोठा दिसतो आणि तो फ्रस्ट्रेशन पासून माझी पलायन करायची माझी टेंडन्सी होऊन जाते. हे नाही की त्या फ्रस्ट्रेशनला हे करायचं. आपण सगळ्या युवांना आणि सगळ्या लोकांना हे करीन की द पर्सन हू ओव्हरकम्स द बिगेस्ट ऑब्स्ट्रक्शन्स, जो मनुष्य जास्त मुश्किल पार करतो त्याचंच जगात नाव होतं. लहान सहान तर येतातच. जितका मोठा प्रॉब्लेम तुमच्या समोर येतोय, जितका मोठा फ्रस्ट्रेशन तुमच्या समोर येतोय, तो फॅमिलियल पण असू शकतो, तो बिझनेस रिलेटेड असू शकतो, तो आर्थिक असू शकतो, अभ्यासाशी रिलेटेड असू शकतो. एपीजे अब्दुल कलामचा एक्झाम्पल आपल्या समोर आहे. तुम्ही जितका मोठा ऑब्स्ट्रक्शन पार कराल तितकं जो आहे तेवढे तुम्हाला अचिव्हमेंट मिळेल. पण जर तुम्हाला सगळं फ्रीमध्ये पाहिजे,
जर सगळं तुम्हाला सोपं पाहिजे तर तुमचे अचिव्हमेंट्सही मोठे नाही राहणार आणि तुमचे अचिव्हमेंट्स मोठे नाही राहणार तर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल आणि मग जे आहे व्यक्ती जो आहे तो प्रॉब्लेम सुरू होतील, तो दारूच्या बळी मग किंवा पडणार कुठल्याही व्यसनांच्या बळी पडू शकतो किंवा एक फॅड म्हणून, फॅशन म्हणून देखील आहारी जाण्याकडे हल्ली तरुणांचा कल आपल्याला दिसून येतो. पण त्याच्या पाठीमागे असणारे जे काही दुष्परिणाम आहेत, एकदा त्यांना ते समजले तर कदाचित आपण तरुण पिढीला यातनं बाहेर काढू शकतो. व्यसनांपासून थोडासा आणखी वेगळा एक त्यांचा मुद्दा होता. त्यांनी प्रश्न विचारला होता की ग्रामीण जे तरुण मंडळी आहेत, आता भारतासारख्या देशामध्ये जिथे खूप मोठ्या प्रमाणातला तरुण हा ग्रामीण भागामध्ये येतो, तो ग्रामीण जो तरुण आहे त्याचा प्रशासनामध्ये जास्तीत जास्त सहभाग करून घेणं किंवा देशाच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणं आजच्या घडीला महत्वाचं आहे असं वाटत नाही का सर आपल्याला? आणि त्या दृष्टिकोनातनं खरं आपण कसा व्यापक विचार करायला हवं असं वाटतं? बरोबर. आपला जो आपल्या जीवनाचं एक ध्येय आहे की आपण एक सिटीजन आहोत, आपण एक नागरिक आहोत, हे आहोत, आणि आपण त्याच्यासाठी जेही एज्युकेशन घेतोय, जेही आपण शिकवणी घेतोय, तर बेसिकली त्याचे दोन प्रकार असतात. एक तर जो असतो तो एक बुकिश नॉलेज असतो, जो आपण परीक्षा पास करायला जो आपण घेतो, मार्क्स मिळवायला आपण जो एक नॉलेज घेतो, आणि दुसरा एक नॉलेज असतो जो प्रॅक्टिकल नॉलेज असतो, जो एक व्यावहारिक ज्ञान असतो, ज्यांनी आपण ऍक्च्युअली काही प्रोडक्शन करतो आणि असं काही जगासाठी आणतो की ज्याच्यासाठी आपल्याला जो आहे त्याचा आर्थिक रिटर्न मिळतो. हे दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहेत. आजच्या युवाला असं वाटतं की मी एक डिग्री घेतलेली आहे, मी ही परीक्षा पास केलेली, ही डिग्री मी घेतलेली आहे, तर मग मला आता पैसा मिळाला पाहिजे, मग आता मला जो आहे मला एक सोशल स्टेटस मिळायला पाहिजे, आणि कारण की मी ही परीक्षा पास केलेली आहे. पण हा जो इश्यू आहे की ठीक आहे तुम्ही परीक्षा पास केलेली आहे, पण तुमच्यामध्ये तेवढा कौशल्य आहे का, तुमच्यामध्ये तेवढी स्किल आहे का की तुम्ही काही प्रोडक्टिव्हिटी जी आहे त्या जगाला देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण जस्ट एक देतो की फॉर एक्झाम्पल एक कोणी ॲग्रिकल्चर सायन्सचा स्टुडंट आहे. आता ॲग्रिकल्चर सायन्सचा स्टुडंट आहे, खूप चांगले त्याचे मार्क्स आले आणि त्यांनी गोल्ड मेडल घेतला. पण ॲग्रिकल्चर सायन्सचं स्टुडंट असूनही आज एक फील्डवर जाऊन एक हार्वेस्ट, एक पीक उगवणे त्याला फारसे येत नाही. त्याच्याच कंपॅरिझनमध्ये एक फार्मर आहे, एक कास्तकार आहे, जो 4थीच्या पुढे शिकला नाही, पण फक्त आपल्या पायाच्या अंगठ्यानी जमिनीला एकदा दाबून आणि एकदा आकाशाकडे पाहून तो सांगू शकतो की आता पेरणीची वेळ आली आहे. त्याच्यासाठी काही वेदर फोरकास्टची गरज नसते, अजून काही फोरकास्टची गरज नसते. तो ऍक्च्युली एक अनुभवाचं शिक्षण, तो ऍक्च्युली एक पीक उगवू शकतो. आता हा जो एक एज्युकेशनल हा आहे स्टुडंट ज्याने MSc ॲग्रिकल्चर केला आणि हा एक आहे, तर आता हे समाजचे असे दोन घटक आहेत. आपल्याजवळ दोन्ही प्रकारचं नॉलेज असलं पाहिजे. तो जो नॉलेज याच्याजवळ आहे आणि तो जो नॉलेज एक कास्तकार जवळ आहे, ते दोन्ही याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की कास्तकारला नवीन नवीन टेक्नॉलॉजी हा व्यक्ती आणून देणार ज्यांनी MSc केला आहे, आणि तो MSc ॲग्रिकल्चरला स्वतःला खायला जे पीक पाहिजे त्याच्यासाठी तो हा फार्मर आपला जरुरी आहे. तर आपण जनरली आजचा युवा या दोन्ही टाईपच्या एज्युकेशनमध्ये जो पुष्कळदा कन्फ्यूज होऊन जातो. म्हणून मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपला जो कॉलेजचा अभ्यास आहे, जो आपल्या शाळेचा अभ्यास आहे, तो तर आपल्या ठिकाणी बिलकुल ठीक आहे, बरोबर आहे, पण याच्या व्यतिरिक्त आपण कसा समाजात वागावं, आपल्या नॉलेजचा किती यूज होतोय, त्याची किती प्रोडक्टिव्हिटी येते. कारण की जस्ट रिमेंबर, यू विल नॉट बी पेड फॉर युअर डिग्री, यू विल बी पेड फॉर युअर प्रोडक्टिव्हिटी, यू विल बी पेड फॉर व्हॉट यू ब्रिंग टू द वर्ल्ड, व्हॉट यू ब्रिंग फॉर द ॲडव्हान्टेज ऑफ अदर्स. ते तुम्ही किती करू शकता त्याच्यासाठी जे आहे तुम्हाला हे करावं लागेल. आणि त्याच्यासाठी या अभ्यासाच्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं साहित्य पण वाचावं लागेल, आणि आपल्या पूर्ण जगात असं उत्कृष्ट साहित्य आहे. फॉर एक्झाम्पल, बरोबर आहे सर, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी काय करायला हवं हे तर युवकांपर्यंत जाणं अत्यंत आवश्यक आहे. त्या विषयावर अधिक माहिती घेते. मुलुंडवरनं मनीषा शिंदे आपल्याला बोलू इच्छित आहेत. बघूयात ते काय म्हणतायत. नमस्कार. हॅलो मनीषा, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की मगाशी तुम्ही सांगितलं की आपण म्हणतातच की लवकर झोपेल तो लवकर उठेल, पण आताच्या युवा पिढीचं शेड्यूल इतकं टाईट आहे की कमीत कमी 10, 7:30, 7च्या घरात पूर्वी म्हणायचे, पण आता 10, 10:30 शिवाय ते घरात येत नाही. आणि त्यानंतर मुलं जरी घरात असली तरी त्यांची भेट सुद्धा होत नाही. संस्कार तर राहिले दूरच, आणि परत सकाळी तर उठायलाच पाहिजे कारण जॉबला जायचंय. तर ह्या सगळ्यामध्ये ही जी सांगड आहे ती कशी काय घालणार?
अगदी बरोबर आहे मनीषाताई. मला वाटतं अगदी बऱ्याच जणांच्या मनातला प्रश्न तुम्ही हेरलेला आहे. सर, हे बोलायला खूप छान वाटतं की लवकर झोपायला हवं, लवकर उठायला हवं. आजच्या युवा पिढीच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा बोलतोय, विशेषतः आजच्या दिवसाच्या निमित्ताने, तेव्हा हे खरंच इतकं शक्य आहे का? आज युवा पिढीला हे पटवून देणं हा घराघरामधला प्रॉब्लेम झालेला आहे. कारण शेड्यूल असं झालेलं आहे. आज 7-8 पर्यंत युवक घरात येत आहेत का? मुळात हाच प्रश्न पालकांसाठी एक मेजर प्रश्न झालेला आहे. मग त्याच्यानंतर पुढचे सगळ्या त्यांच्या गोष्टी आणि त्यांच्यावर दबाव टाकता येत नाही. आजची सिच्युएशन अशी आहे. तर मग त्याच्या पुढे संस्कार किंवा ह्या गोष्टी फार लांबच्या राहिल्यात असा मनीषाताईंचा प्रश्न आहे. याच्यावर एक आपण साधारणतः काय सोल्युशन देऊ शकतो? सोल्युशन म्हणण्यापेक्षा काय आपलं मत आहे याच्यावर? माझं याच्याबद्दल मत आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स आपल्याला घेऊन चालावं लागेल. मला माहित आहे की काही असे जॉब्स असतात आणि जो लाईफचा जो एक स्ट्रगलचा फेज असतो त्याच्यामध्ये आपल्याला एक नॉर्मल पेक्षा जास्त जी आहे ती मेहनत आपल्याला करावी लागते, जास्त वेळ आपल्याला द्यावा लागतो. तो फेज जो आहे तो माझ्या लाईफमध्ये पण आला होता. पण नेहमी जर आपल्याला हे सगळं आपण कशाला करतोय, याच्या मागचा ध्येय काय आहे, याच्या मागचं ध्येय म्हणजे लाईफमध्ये आणि या जगासाठी कोणती प्रोडक्टिव्हिटी आणायला हा माझं ध्येय आहे की नुसता पैसा कमवायचा हा माझा ध्येय आहे. तर हा जर ध्येय आपल्या समोर असला तर या सगळ्या याचं बॅलन्स जे आहे आपल्याला मिळतं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपल्या लाईफमध्ये वेगवेगळे खूप मोठे रोल्स प्ले करतो. एक रोल ॲज अ सन, रोल ॲज अ फादर, रोल ॲज अ ब्रदर, रोल ॲज अ हजबंड, रोल ॲज अ वेगळे आपण हे जे रोल्स आपण येतं करतो. आणि त्याच्यातला एक रोल असतो रोल ॲज अ बिझनेसमॅन, रोल ॲज अन एम्प्लॉई. और हे आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे. जर तुमच्यासाठी बिझनेसच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि जर तोच तुमचा एक ध्येय आहे तर मग डेफिनेटली जो तुमचा फॅमिलीचा आणि हे कुठे ना कुठे आपल्याला एक लाईन ओढावीच लागेल की माझ्या लाईफसाठी इम्पॉर्टंट काय आहे. करेक्ट. आणि यालाच मला वाटतं व्यवस्थापन म्हणतात. हेच कौशल्य आहे की आयुष्यामध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या आहे. व्यवसायही महत्वाचा आहे, कुटुंबही महत्वाचं आहे, आरोग्यही महत्वाचं आहे, आपलं ध्येयही महत्वाचं आहे. पण त्या सगळ्याला मॅनेज करत असताना किती वेळ कुठल्या गोष्टीसाठी कसा वाटून घ्यायचा यालाच तर कौशल्य म्हणायचं आहे. आणि तेच आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं डेव्हलप करायचं आहे याचा सगळ्यांनी विचार करायचा आहे. एकतर तुम्ही परीक्षार्थी ज्ञान मिळवता, पण ते जे ज्ञान आहे ते फक्त परीक्षार्थी असून चालणार नाही, तर व्यवहारी ज्ञान पण असणं आवश्यक आहे. पण हे सगळं ज्ञान असून उपयोगाचं नाही, तर ते ज्ञान आपल्याला व्यवहारात आणून त्यातनं काहीतरी प्रोडक्टिव्हिटी निर्माण करणं हा एक महत्वाचाच मुद्दा आहे सर. आणि मला वाटतं आपल्याकडे गल्लत युवा पिढीमध्ये हीच होते सर. परीक्षार्थी ज्ञान म्हणजे भरपूर मेहनत केली जाते. डॉक्टर, इंजिनियर हा एम असतो, कारण पगार किंवा पैसा हा एक त्याच्या पाठीमागच्या शिक्षणाच्या पाठीमागचा तो एक मुद्दा असतो. आणि मग त्याच्यासाठी खूप मेहनत केली जाते, डिग्रीज मिळवल्या जातात, हे सगळं झालं. पण व्यवहारामध्ये म्हणजे आपणही जेव्हा आज विचार करतो तेव्हा आपल्या डिग्रीचा, आपल्या शिक्षणाचा, आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये आपण कुठे, कसा, किती उपयोग करतोय हा प्रत्येकाला मला वाटतं पडणारा प्रश्न असतो. तर ह्या दोघांची जी गफलत आहे आणि यामधनं मग व्यवहारामध्ये आपण त्या ज्ञानाचा कसा उपयोग करून घ्यायचा यावर मला वाटतं सविस्तर आपण बोलूया. म्हणजे ज्ञान आणि हुशारी, थोडक्यात हा जो मुद्दा आहे त्याच्यावर मला वाटतं विशेष भर आपण टाकायला हवं. हा खूपच एक चांगला हे तुम्ही मुद्दा जो आहे तो उचलला की ज्ञान असणे आणि हुशारी असणे याच्यात फार डिफरन्स आहे, फार फरक आहे. जो ज्ञानी आहे, ज्याला ज्ञान आहे, ज्ञान आहे, जरुरी नाही की तो तेवढाच हुशार सुद्धा असेल. सगळ्यांना माहित आहे की सिगरेट प्यायला नको. कोणी असं आहे का की ज्याला माहित नाही? ज्ञान सगळ्यांना आहे सिगरेट प्यायला नको, पण जो हुशार आहे तो ऍक्च्युली सिगरेट पीत नाही. ज्ञान सगळ्यांना आहे की चांगली पुस्तके वाचायला पाहिजे. ज्ञान सगळ्यांना आहे, पण सगळे हुशार आहेत का? नाही. जो हुशार आहे तो ऍक्च्युली पुस्तकं वाचतो. ज्ञान सगळ्यांना आहे की सकाळी उठून थोडी एक्सरसाइज, योगा हे सगळं करायला पाहिजे. ज्ञान सगळ्यांना आहे, पण हुशार ऍक्च्युली उठून तसं करतो. तर हे ज्ञान आणि हुशारी याच्यामध्ये डिफरन्स. जो ज्ञानी आहे जरुरी नाही आहे की तो हुशारच असेल. तर आपण जो घेतला आहे ज्ञान, त्याला आपण हुशारीमध्ये कन्वर्ट, मी जसं पहिले सुद्धा सांगितलं होतं, त्या ज्ञानाचा जगाला कसा उपयोग होईल. तो जो तुम्हाला ज्ञान आहे, जो तुम्हाला तंत्रज्ञान आहे किंवा तुम्हाला तो आहे, तो तुम्ही स्वतः तो फॉलो करताय की नाही करत आहात, आणि तो त्याचा जगाला कसा उपयोग होईल हे फॉलो करणं खूप जरुरी आहे. तर तेच याच्यातच माझं म्हणणं होतं की याच्यासाठी आपण फक्त पुस्तकी ज्ञानाने काही फायदा नाही आहे. त्याला आपल्याला तो जो नॉलेज आहे दॅट हॅज टू बी इम्प्लिमेंटेड, ॲक्शन हॅज टू बी टेकन ऑन व्हॉट एव्हर नॉलेज यू आर हॅव्हिंग. तर
फॉर एक्झाम्पल जसं आपल्याला पुस्तकी नॉलेज आहे, पण ॲक्च्युली एक सर्जन आहे, तो जेव्हापर्यंत ॲक्च्युली जाऊन सर्जरी करणार नाही तेव्हापर्यंत त्याचं ज्ञानच राहील. ती हुशारी त्याच्या सर्जरीमध्ये करून एक सिरियस पेशंटला वाचवण्यात त्याची हुशारी आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्या आजच्या तरुण पिढीला मी हे सांगू इच्छितो की तुम्ही कोणतेही ग्रॅज्युएशन केलं असो, तुम्ही BA केलं असो, तुम्ही BCom केलं असो, हे केलं असो, पण तो जो ज्ञान आहे तो तुम्ही कशी त्याची प्रोडक्टिव्हिटी हे करताय त्याच्यासाठी तुम्हाला दुसरे स्किल्स असणं फारच जरुरी आहे. खरंय सर, अगदी महत्वाचा मुद्दा आहे. ज्ञान आणि हुशारीच्या संदर्भात बोलत असताना इथे आणखी एक मुद्दा मला ऍड करावा असा वाटतो. हे झालं आपण ज्ञान, हुशारी, आपल्या ज्ञानाचा व्यवहारामध्ये कसा उपयोग करून घ्यायचा. पण एक जेव्हा आपण भारताचा विचार करतो, भारताची संस्कृती या विषयावर आपण बोलतो आणि तरुण पिढीशी जेव्हा आपण त्याला जोडतो ना सर, त्यावेळेस एटिकेट्स, मॅनर्स या गोष्टी फार महत्वाच्या असतात मला असं वाटतं. आणि ते शिकवणं, ते वागणं तरुणांचं, आज आपण एखाद्या दुसऱ्या देशामध्ये जरी गेलेलो असलं तरी हे भारताकडनं आलेले तरुण आहेत, हा एक वेगळा छाप, एक ठसा उमटवणं आजच्या तरुण पिढीसाठी किती अत्यावश्यक आहे असं आपल्याला वाटतं. खूपच दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आजकाल जे आहे वर्ल्ड युथ स्किल डे काही दिवस पहिले आपण हे केलं होतं, त्याच्यामध्ये जर स्किल जर तुमच्यामध्ये आहे तर तुमची डिग्री बरोबर जर तुमच्यामध्ये स्किल पण आहे ज्याच्यामध्ये तुम्ही व्यावहारिक याच्यात ते करू. फॉर एक्झाम्पल मला जो खूप नॉलेज आहे पण महिलांप्रती जो माझा जो अप्रोच आहे किंवा माझं बोलणं किंवा वागणं आहे जर ते बरोबर नाही तर ते ज्ञानाचा काही अर्थ नाही. तर म्हणूनच जे आहे जर मला खूप ज्ञान आहे पण जर मी ते समजवू शकत नाही लोकांना तर त्या ज्ञानाचा काही अर्थ नाही, कारण की ते माझ्यापर्यंत असेल. म्हणूनच जे आपला कॉलेजचा अभ्यास असतो त्याच्यात आपल्याला मार्क्स मिळतात, हे ठीक आहे, पण दॅट इज ओनली 25% ऑफ व्हॉट यू नीड टू सक्सीड इन दिस वर्ल्ड. बाकीच्या वेळेला तुम्हाला पब्लिक स्पीकिंग स्किल्स तुमच्यामध्ये असलेच पाहिजे. जरुरी नाही की तुम्हाला काही प्रेरक वक्ता व्हायचं आहे की काही तुम्हाला काही गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड तोडायचं आहे, पण पब्लिकमध्ये बोलता आलंच पाहिजे. जर तुमच्यात ज्ञान आहे पण जे तुम्ही सांगू नाही शकत आहे तर त्या ज्ञानाचं काही अर्थ नाही. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा महत्वाचा भाग आहे आज तरुणांच्या संदर्भामध्ये, त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. एक्झॅक्टली, त्याच्यासाठी तुम्हाला वर्कशॉप अटेंड करावीच लागतील आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायला, स्वतःला ग्रूमिंग करायला. तुम्हाला इंग्लिश लँग्वेज आलीच पाहिजे. मला वाटतं काही गोष्टी ज्या आहेत त्या ठळकपणे ह्या आजच्या तरुणांनी त्याच्यावर गांभीर्याने विचार करणं आवश्यकच आहे. त्यातला हा एक महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्याकडे येऊयात सर. रश्मी गोखले भाईंदरवरनं आपल्याला बोलू इच्छिते. आधी काय म्हणतायत ते घेते. नमस्कार, बोला, सलग प्रश्न विचारा रश्मीताई. माझा प्रश्न असा आहे की कार्यक्रम खूप चांगला चालू आहे, पण त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी कॉलेजनी सकाळी तासभर सांघिक खेळ आणि दिवसभरात प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल असं ऑल्टरनेट त्यांना त्या फील्डमधलं प्रशिक्षण मिळण्याची व्यवस्था. थोडक्यात इंजिनिअरिंग कॉलेज असेल तर कॉलेजच 9 ते 5 असतं. ती मुलं डिग्री झाल्यावर चांगले मार्क, चांगलं कॉलेज, चांगलं कॅम्पस तरच अनुभव मिळायला सुरुवात होते. तर हे कुठेतरी सँडविच कोर्स सारखं कॉलेजमधूनच घडलं तर, किंवा वाचनालयातला 1 तास, हे असं 9 ते 5 मध्येच टाइम टेबल, आणि विनोदजी तावडेंसारखे शिक्षण मंत्री आहेत तर ह्या गोष्टी खरंच करता येतील का, हा माझा प्रश्न आणि तुम्हाला सजेशन आहे. थँक्यू. धन्यवाद रश्मीताई, खूप महत्वाचा मुद्दा आहे आपला. आपण जे म्हणतोय ना सर की परीक्षार्थी नॉलेज घेत आहेत मुलं, पण व्यावहारिक पातळीवर त्याला उतरवण्यासाठी किंवा जसं आपण आता म्हणालो की काही वेगळं शिक्षण देण्याची आज तरुण पिढीला आवश्यकता निर्माण झालेली आहे, किंवा जी वेगळी पुस्तकं आहेत ही आत्मचरित्र आहेत मोठमोठ्या लोकांची की जी वाचली गेलीच पाहिजेत. आणि आज हाच अभाव दिसतो मुलांमध्ये. हे जे वाचन आहे हे कमी झालेलं आहे की काय, आणि त्याच्यामुळे प्रश्न निर्माण झालेत की काय. मग रश्मी गोखले यांचा जो सल्ला आहे की कॉलेज लेवलमधनं अशा पद्धतीने काही वेगळे तास किंवा काही वेगळी योजना करता येऊ शकते का, करायला हवी का? अगदी करायलाच हवी. अनफॉर्च्युनेटली आपला एज्युकेशन ची जी सिस्टम झाली आहे, इट हॅज बिकम अ मार्क्स इकॉनॉमी, इट हॅज बिकम अ रँक इकॉनॉमी, की मला किती मार्क मिळाले, किती पर्सेंट मिळाले, किती मी ज्ञान घेतलं त्याच्यावर मेडिकल सायन्स ऍडमिशन आणि या सगळ्या गोष्टी अवलंबून. कारण की 12वीत जर चांगले मार्क्स मिळाले तर कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल, कॉलेजमध्ये जर चांगले मार्क्स मिळाले तर कॅम्पसमध्ये, या सगळ्या गोष्टी ठीक आहे. मेडिकल सायन्समध्ये तुम्हाला माहित आहे की MBBS झाल्यानंतर 1 वर्ष जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करता आणि त्या सगळ्या गोष्टी शिकता तेव्हाच तुम्हाला MBBS ची डिग्री मिळते. असं हे प्रत्येकी असायला पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की कोणतंही जर ग्रॅज्युएशन केलं, कोणत्याही प्रकारचं तुम्ही ग्रॅज्युएशन केलं तर इंटर्नशिपची जर व्यवस्था नाही आहे तरी त्या ग्रॅज्युएशन नंतरचा काही महिने किंवा जो सुट्टीचा वेळ असतो, पहा, जर वेळ काढायचा आहे, जर काही तुमची जर एक उत्कट इच्छा आहे तर एज्युकेशन सिस्टम जो
शाळेचा किंवा कॉलेजचा जो सेशन असतो त्याच्यामध्ये पुष्कळ अशा सुट्ट्या असतात, पुष्कळ असा वेळ स्टुडंट काढूच शकतो की ज्याच्यामध्ये या अभ्यासाव्यतिरिक्त दुसरे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस, काही चांगले वर्कशॉप्स, काही हे की मला इम्प्लिमेंट कसं करू शकतो, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करणे, त्याच्यासाठी काही मार्क्स मिळतील किंवा त्याच्यासाठी काही प्रोजेक्टमध्ये मला मार्क्स मिळतील, ते सोडून त्याच्या हे साठी स्टुडंट स्वतः वेळ काढूच शकतो जर त्याची इच्छा असली तर. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, कोणत्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, कोणत्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये वेगळ्या ठिकाणी जर एक स्टुडंट जाऊन जर आपला 1 वर्ष तिथे जर युटिलाइज करतो, पुष्कळ लोकांना हे पटणार नाही की अरे 1 वर्ष कसं त्यावेळेला करा, पण उरलेले जे जीवनाचे इतके वर्ष आहेत त्याच्यासाठी हे करायला की एक्झॅक्टली माझं इंटरेस्ट कशामध्ये आणि कोणत्या लाईनमध्ये मला पुढे जायचं आहे. मला वाटतं ध्येय आयुष्यातलं हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. गोल काय आहे, काय अचीव्ह करायचं आहे, त्या विषयावर येऊयात सर. तत्पूर्वी मला वाटतं प्राजक्तामुळे मुलुंडवरून आपल्याला बोलू इच्छित आहेत, त्या काय म्हणतायत बघूया. नमस्कार प्राजक्ता ताई. हा, मी डॉक्टर प्राजक्ता मुळेच बोलते मुलुंडहून. मला असं म्हणायचं होतं, सरांनी पहिल्यांदा सांगितलं की दोज हू ओव्हरकम द ऑब्स्टेकल्स दे आर मोर सक्सेसफुल किंवा, पण प्रश्न काय आहे माहितीये का, आपण आता तरुण मुलं असतात, त्यांची मनं हळवी असतात, ते काही निबर मनं नसतात, त्यामुळे बऱ्याच जणांचं ब्रेकअप होतं, काही काहींना लवकर लग्न होत नाही किंवा जॉबलेस असतात, सो मेनी ऑब्स्टेकल्स आर देअर. पण हे ना समजून घेणारी दुनिया नसते, दुनिया त्यांच्या वर्मावर बोट ठेवणारी असते. तर ह्या दुनियेशी कसं आपण ओव्हरकम करण्यासाठी हे करावं, तुम्ही मार्ग सांगू शकाल का? कारण निर्लज्जपणा झाला तरी तिकडूनही नावं ठेवणारे असतात, कारण मन निब्बर होण्यासाठी थोडासा निर्लज्जपणा करावाही लागतो ना. तर याबाबत तुम्ही आपण काय सर सल्ला देऊ शकाल? थँक्यू व्हेरी मच. खरं आहे प्राजक्ताताई, अगदी तुम्ही महत्वाचा मुद्दा छेडलेला आहे. सर, आज मुलाला वाढवत असताना, मूल घरात डेव्हलप करत असताना हे परीक्षार्थी शिक्षणाबरोबर हे सातत्याने पालकांना सांगावं लागतं की अरे बाबा जग असं आहे, तुला हे पण शिकावं लागेल, अरे बाबा जगात उद्या तुला हे फेस करायचंय, तुला असंही वागावं लागेल. तर हे जे आहे ना याच्यासाठी काय सोल्युशन करायला हवं? कारण जगामध्ये वावरत असताना जो आपण महत्वाचा मुद्दा मगाशी बोलत होतो की पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे, बरोबर, सर्वांगाने युवकाची, काय करायला हवं? सगळ्यात पहिले तर मी याच्यासाठी हे म्हणेन की हा जो निर्लज्ज शब्द तुम्ही वापरला तो थोडासा खूप स्ट्रॉंग शब्द आहे. निर्लज्ज शब्द मी नाही वापरणार. मी शब्द विचारेन की माझं जे स्वतःचं विजन जे आहे, माझं जे स्वतःचा एम आहे आणि गोल आहे, त्या गोलसाठी मी ठाम राहणे, डिस्पाइट वरिंग अबाउट व्हॉट अदर्स आर थिंकिंग और व्हॉट अदर्स आर डुईंग, ऑफकोर्स इन द लिगल डायरेक्शन, एक चांगल्या एम असलेलाचं मी अज्युम करून इथे चालतो आहे. पहा, आपण जगासाठी असतो, जग जरुरी नाही की आपल्यासाठी असेल, जगाला आपण आपल्यासारखं करून घ्यायचं असतं. जग आपल्यासाठी वागेल असं जरुरी बिलकुल नाहीये. मला जगाला आपल्यासाठी, तुम्ही ऐकलं असेल, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. तर मला स्वतःला त्या क्वालिटीज डेव्हलप करावे लागतील. पहिले जे सगळे रेजिस्ट करतील, मी जेव्हा सुरुवातीला म्हटलं, आता इथे तुम्ही एक चित्र पाहू शकता जिथे एक गिनीस वर्ल्ड रेकॉर्डचा जेव्हा मी हे केला होता की मला हे अचीव्ह करायचं आहे, पुष्कळ लोक हसले होते आणि पुष्कळ त्याच्यात ऑब्स्ट्रक्शन्स होते, हे होते. पण मला जगाला आपल्याप्रमाणे त्याला मोल्ड करायचं आहे, कारण की मी जर जगाचं आहे तर आणि जग जर माझं आहे तर मला स्वतःला असं डेव्हलप करावं लागेल की एक दिवस तो नक्की येणार की तेव्हा तो जग माझ्याप्रमाणे जो आहे मोल्ड होईल. प्रॉब्लेम हे आहे की आपण स्वतःला जगाप्रमाणे मोल्ड करायचा प्रयत्न करतो आणि तिथेच हे निर्लज्ज होणे किंवा निर्लज्ज नाही होणे किंवा चार चौघांसारखे राहणे किंवा हे सगळे प्रश्न जे आहे ते उद्भवतात. तर निर्लज्ज शब्द मी नाही म्हणणार. मी म्हणेन की माझा जो एक ठाम विचार आहे की मला हे जे करायचंय त्याच्यावर जर मी ठाम आहे तर एक दिवस जरूर दुनिया जी आहे ती माझ्याप्रमाणे येईल आणि मी त्याच्यासाठी जेवढा मोठा ऑब्स्टेकल हे करीन आणि जेवढा मोठा गोल मी अचीव्ह करीन त्याच्यासाठी मला एक दिवस. प्रॉब्लेम हा असतो की आपण खूप मोठ्या गोष्टी एकत्र करायचा प्रयत्न. बरोबर आहे सर. मला असं वाटतं की आपण इथे हाही मुद्दा सांगू शकतो की याच जगामधनं
काही वेगळी माणसं पण निघतात, ते बिलकुल. त्यांचा गोल अचीव्ह करतात, तेही बिलकुल. ह्याच जगामधनं निर्माण झालेले असतात. Yes. याच सगळ्या आजूबाजूची परिस्थिती त्यांनाही फेस करावीच लागत असते. हां. आपल्यामध्ये काय कमतरता आहे, आपण त्याच्यावर कसं ओव्हरकम करायचं, मला वाटतं सर हाच मुद्दा वारंवार आपल्याला सांगत आहेत. युवा पिढी स्वव्यवस्थापन कौशल्य हा आजचा आपला विषय आहे आणि इंटरनॅशनल युथ डेच्या निमित्ताने आज आपण या विषयावर चर्चा करत आहोत. आणि डॉक्टर अजय शेष आपल्याला आणि युवकांना विशेषतः खूप प्रेरक असं मार्गदर्शन करत आहेत. जे युवक मंडळी आता घरी नाही आहे, ज्यांना हा कार्यक्रम पुन्हा बघायचा आहे, रात्री 11 वाजता हा रिपीट होणार आहे, जरूर ह्या कार्यक्रमाची माहिती आपण युवकांपर्यंत पोहोचवावी. मला वाटतं सर, आपण जो विषयावर चर्चा करत होतो तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता आपल्याला प्राजक्ताताईंनी पण जो प्रश्न विचारला होता तो मनामनातला प्रश्न आहे. युवकांना कदाचित आपलं हे बोलणं खूप आदर्शवादी वाटेल आणि आजच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये हे सगळं शक्य आहे का हो, असाही त्यांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो. या सगळ्यासाठी एक आध्यात्मिक बैठक, मानसिक तुमची जडणघडण, हा भाग खूप महत्वाचा आहे असं वाटतं का? काय सांगता येऊ शकतं त्या संदर्भामध्ये? हो, बिलकुल. याच्यात मला हे म्हणायचं आहे की आपल्यासारखा, जसं मी एक इंडिव्हिज्युअल आहे, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल आहात. हो. मला एक गोष्ट सांगा की आतापर्यंत अरबो लोक येऊन गेले, एक्झॅक्टली तुमच्यासारखा कोणी आजपर्यंत आला का? नाही आला. आणि तुमच्या नंतर अरबो लोक येऊन जातील, एक्झॅक्टली तुमच्यासारखा, जो मेंटली, फिजिकली, इमोशनली, स्पिरिच्युअली अगदी तुमच्यासारखा आहे, असं तुमच्या नंतर कोणी येणार का? नाही येणार. तुम्ही एक जे आहात, तुम्ही युनिक आहात. आणि म्हणून तुम्हाला जे पाठवलेलं आहे, आपण जे आहे जनावरांची भेडचाल आपली आपण हे नाही, आपण एक युनिक, आपण मनुष्य आहोत, एक युनिकनेस आपल्यामध्ये आहे. तर जर ती युनिकनेस माझ्यामध्ये आहे आणि माझ्यासारखा आजपर्यंत न कोणी झाला ना आज जगात कोणी आहे, तर डेफिनेटली ती माझी युनिकनेस मी कशी यूज केली. सगळ्यात पहिले तर माझी जी युनिकनेस आहे ती मी ओळखली की नाही ओळखली, ते माझ्यामध्ये ते काय आहे ज्याच्यासाठी मी पृथ्वी तलावर आलेलो आहे, ते मी या पृथ्वीवर मी जे आलेलो आहे, तर ते स्वतःसाठी इंटरनली. आणि त्याच्यासाठी मी जे म्हणतो की हे पुस्तकं वाचणे खूप जरुरी आहे, कारण की पुस्तकं तुम्हाला सांगतात की तुमच्या आतमध्ये काय आहे आणि ते कसं ओळखायचं. आणि एकदा ते ओळखल्यानंतर हे तुम्ही आपला युनिकनेस या जगात काय आणला, की तुम्ही दुसऱ्यांनाच कॉपी करत राहिले. तुम्ही दुसऱ्यांना कॉपी करत राहिले तर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येत राहील, कारण की मी तुमच्यासारखं नाही होऊ शकत. पण मी जर तुम्हाला कॉपी करायचा प्रयत्न केला तर माझ्यात फ्रस्ट्रेशन येईल आणि मग ऍडिक्शन्स होतील. तर तो माझं युनिकनेस मी काय आणला, मी या जगात जन्मलो आणि या जगातून एक दिवस जाईन, याच्यामध्ये माझा जो युनिकनेस आहे तो मी काय आणला, हे जे आहे याचा विचार करणं जे आहे खूप जरुरी. माणूस कसा जगला, किती जगला, याच्यापेक्षा तो कसा जगला या गोष्टीला अत्यंत महत्वाचं. हे नाही की तुमची लाईफ किती. तुम्हाला आनंद फिल्मचा एक डायलॉग मी तुम्हाला सांगतो इथे, ज्याच्यामध्ये आनंद म्हणतो की बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, जिंदगी बड़ी होनी चाहिए. आता जिंदगी कितनी लंबी रहेगी ये तो हमको पता नहीं है, पण आपण जेव्हापर्यंत जगतो आहे, माझ्यामध्ये जी युनिकनेस आहे, आनंदमध्ये जे युनिकनेस होतं ते त्यांनी आणलं. तो कमी जगला पण त्यांनी आपलं युनिकनेस आणलं. तो स्वतःसारखाच जगला, त्यांनी जगाची जी आहे जगाबद्दल त्यांनी जास्त विचार केला नाही. तो आपल्यासारखा जगला तर मग जगाने त्याच्यावर प्रेम केलं. तर हे आपण आपलं युनिकनेस काय आणलं, तुमच्या या जगात आल्यानंतर या जगाचं काय भलं झालं याचा जर तुम्ही विचार केला तर हे बाकीचे मागचे सगळ्या गोष्टी जे आहे त्या लाईनेत येतात. रिमेंबर, खूप चांगली इंग्लिशची म्हण एक मी सांगतो जी मला नेहमीच इन्स्पायर करत राहते. द ओनली थिंग्स यू टेक विथ यू वेन यू डाय आर द थिंग्स विच यू लिव्ह बिहाइंड. तुम्ही स्वतःचं जे तुमचं स्वत्व आहे त्याच्या तुम्ही कसे जे आपले एक एम्प्लॉईज तुम्ही सोडून गेले स्वतःच्या याने, तुम्ही आयुष्याच्या आपल्या पाठीमागे काय सोडून गेलेला आहात त्याच्यावरच आयुष्याचं तुमचं यश, तुम्ही कसं जगलात हे अवलंबून आहे. मला वाटतं या विषयावर खरंच महत्वाचा मुद्दा आहे सर, याच्यावर अधिक तुम्हाला बोलतं करणार आहे. शालिनी पंडित दादरवरनं बोलू इच्छिते, काय म्हणतात बघूयात. नमस्कार शालिनी ताई. हॅलो सर, नमस्ते. नमस्कार सर, मला विचारायचं होतं की मुलं जे सीए करतात, तर सीए हे तसं बघायला गेलं तर टफ अभ्यास असतो आणि त्याच्यात हार्डली मुलं पास होतात. तर जी मुलं सातत्याने नापास होतात त्या मुलांनी काय करावं जेणेकरून त्यांना डिप्रेशन येणार नाही. कधी कधी काय होतं, मग ते एक सब्जेक्ट 2 सब्जेक्ट घेऊन अपियर व्हायला बघतात, तरी पण त्यांना सक्सेस मिळत नाही. अशा वेळेला मुलांना सीए कंटिन्यू पण करता येत नाही, कोणाला सांगता येत नाही की मी सोडून देतो. या द्विधा स्थितीमध्ये ती असतात. तर अशा वेळेला मुलांनी काय करायचं? सगळ्यात पहिले त्याला हे पाहावं लागेल की त्याची जी मेंटल स्टेटस आहे. फॉर एक्झाम्पल प्रत्येक
अजून काही विचारायचं तुम्हाला? हॅलो. हा विचारा. शालिनी ताई, तुमचा प्रश्न अर्धवट राहिलाय का? पुन्हा काही विचारायचंय? हॅलो. हा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मी हा. आपल्याला हे प्रत्येक आता जर तुम्हाला चांगल्या रीतीने करायचं आहे, जर तुम्हाला बीकॉमही अगदी उत्तम रीतीने करायचं आहे, तर बीकॉम सुद्धा एक कठीण कोर्स आहे, एमबीबीएस सुद्धा एक कठीण कोर्स आहे. पण जरुरी नाही आहे की प्रत्येक व्यक्तीला तो कोर्स जो आहे तो झेपेल आहे, कारण की जसं मी सांगितलं, ईच ऑफ अस इज डिफरंट. काही लोक अगदी साधारणपणे तो सीएचा कोर्स जो आहे तो कम्प्लीट करून घेतात आणि काही लोक करू नाही शकत. सगळ्यात पहिले तर हे म्हणेन की जेही आपल्याला डिसअपॉइंटमेंट्स येतात, फेल्युअर्स येतात किंवा आपल्याकडून जे चुका होतात त्याच्यापासून जे आपल्याला घाबरायचं नाही आहे. पण जर वेळवेळ आपल्याला अपयश मिळत आहे तर आपल्याला एका ठिकाणी जरूर हे विचार करायची गरज आहे की मी लायकी तर नाही म्हणेन, पण माझे जे स्ट्रेंथ्स आहेत त्या सीएच्या कोर्सला अलाइंड आहे की नाही आहे. आणि एका वेळेला जर आपल्याला असं वाटतं की नाही, माय स्ट्रेंथ्स आर डिफरंट, माय स्ट्रेंथ्स बिलॉंग टू अ डिफरंट फील्ड, तर त्या याच्यामध्ये कोण काय विचार करेल, कोण काय म्हणेल हे विचार न करता वी मस्ट चेंज अवर कोर्स. फॉर एक्झाम्पल, इथे मी स्वतःच एक्झाम्पल देतो की बाय ट्रेनिंग आय एम अ डॉक्टर, मी एक पॅथॉलॉजिस्ट आहे आणि माझं चेन ऑफ लॅब्स आहे, आम्ही हे सगळं करतो. पण ग्रॅज्युअली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मला असं वाटलं की माझे जे मेन जे स्ट्रेंथ्स आहे आणि ज्याच्यामध्ये मी खरोखरच काही मोठं करू शकतो, दॅट बिलॉंग्स टू द एरिया ऑफ टीचिंग. मी मनाने, मी हृदयाने एक टीचर आहे, मी एक मोटिवेटर आहे. तर माझा मेडिकलचं प्रोफेशन तर सुरू आहे, पण हा जो प्रोफेशन ज्याच्यामध्ये मी चांगलं करू शकतो याच्यात आता मी पुढे केला. आणि हा जो कोर्स करेक्शन जो केला त्याच्यासाठी मला की लोक काय म्हणतील, अरे तू तर डॉक्टर होता, हे होता. माझं डॉक्टरचं प्रोफेशन सुरू आहे, तर याच्यामध्ये कोर्स करेक्शन करायला आपल्याला बिलकुल पण हेजिटेट करायला नको आणि हे विचार करायला नको. आपल्याला हेच विचार करायला पाहिजे की असं जर माझ्याबरोबर होतं आहे, हा जो फेल्युअर मला मिळतो आहे, तर हा ऍक्च्युली अपयश मिळत नाही, हा एक सिग्नल आहे की माझ्या स्ट्रेंथ्स दुसऱ्या फील्डमध्ये जास्त स्ट्रॉंग आहे आणि त्या फील्डमध्ये मी जास्त एक्सेल करू शकेन. तर कोणाला वाटू शकतं का की आज कोणी जर डॉक्टर आहे तर तो डॉक्टर जो आहे एक स्पीचमध्ये एक गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड तोडेल? कोणालाच वाटू नाही शकत. बरोबर आहे सर. आपल्यामधले असणारे जे काही प्लस पॉइंट्स आहेत ते ओळखणंच मुळात होत नाही. आणि आजकाल काय होतं की सगळ्या जग एका दिशेने धावतंय, तिकडेच आपल्या मुलांनी धावलं पाहिजे म्हणून पालकांचाही अट्टहास असतो आणि मग त्यामुळे अशा पद्धतीचं सगळ्या तरुण पिढीचं एका दिशेने वाटचाल सुरू असते आणि तिथे गोंधळ होतो. कारण जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक व्यक्ती हा स्वतःमध्ये एक वेगळं काहीतरी गुण, कौशल्य घेऊन जन्माला आलेला असतो, ते वेळीच ओळखणं आवश्यक आहे. सर, कन्क्लुजन काढायचं झालं, सगळा सार काढायचा झाला तर विषय खरं तर हा खूप मोठा आहे, व्यापक आहे, अनेक मुद्दे ह्याच्यातनं निघू शकतात. सगळेच एका तासामध्ये बसवणं आपल्यालाही शक्य नाहीये. पण आपण जर असा विचार केला की एक ध्येय असेल, आपलं एक व्यापक मोठं ध्येय असेल, ते ध्येय आपल्यासाठी आहे किंवा आपण ते अचीव्ह करू शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास असेल, तर त्या अनुषंगाने मग त्याच्यासाठीचं कौशल्य मिळवणं, मग आपल्या आरोग्याचा विचार, असं आपण टप्पेवारी काही विशिष्ट मार्गदर्शन युवकांना आजच्या दिनाच्या निमित्ताने करू शकतो. बरोबर. माझे एक मित्र आहेत ENT सर्जन अमृतसरला, डॉक्टर रोहित शर्मा. ते नेहमी एक गोष्ट मला सांगायचे की आपण जर जीवनाच्या एका क्षेत्रात जर काही चांगलं करत आहोत तर जीवनाचे जे दुसरे क्षेत्र आहेत ते त्याच्याशी अनटच राहूच नाही शकत. फॉर एक्झाम्पल, इफ आय एम ट्राइंग टू बिकम अ बेटर फादर, इट इज इम्पॉसिबल दॅट आय विल बिकम अ वर्स हजबंड, देन इट इज इम्पॉसिबल दॅट आय विल बिकम अ वर्स बॉस. तर आपण जर कोणती एक गोष्ट पकडली आणि जर तो एक मोठा ध्येय पकडला तर हे बाकीचं जर एक ती स्पिरिच्युअलिटी आपली जी आहे, काय आठवण सोडून आपण जाणार, काय हे जगात मी अचिव्हमेंट करून जाणार, हे जर आपण ठामपणे केलं तर आपोआप जे आहे त्याच्यासाठी आपल्याला आपलं इमोशनल आणि मेंटल स्टेटस वाढवावंच लागेल. दॅट गोज विथ इट. खरं. तर तो जो रिझन असला, द आन्सर टू व्हाय वेन यू हॅव, देन ऑटोमॅटिकली यू विल वर्क. आपण आपल्या मेंटल याच्यावर काम करू. मग जर मला एक गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड अचीव्ह करायचा आहे, जर मला एक वर्ल्ड लेवलचा एक जर अचीव्हमेंट पाहिजे, तर तुम्ही मला सांगा, मग मी सकाळी 10 वाजेपर्यंत झोपू शकतो का? नाही. जर मला इतकं मोठं काही अचीव्ह करायचं आहे तर मी दारूच्या बळी पडूच शकतो का? मला त्याची गरजच पडणार नाही. तर हे जर असलं तर आपोआप मेंटल आपलं जे आहे ते लाईनीत येतं. आपोआप जर मला एक मोठा रिस्पेक्ट जर कमवायचा आहे तर मी इलिगल काम करूच नाही शकणार, कारण की तो मोठा ध्येय माझ्या समोर आहे. आणि जर हे सगळं जर आहे तर मग मला आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी विल पॉवर यूज करायची गरज नाही, कारण की तो इतका मोठा जो ध्येय माझ्या समोर आहे तोच
मेंटली सुद्धा मला इम्प्रूव्ह करेल, तोच इमोशनली सुद्धा मला इम्प्रूव्ह करेल आणि तोच फिजिकली सुद्धा मला इम्प्रूव्ह अगदी करेल. बरोबर आहे सर. खरं तर म्हणजे इथे असं म्हणता येऊ शकतं की आपण झोपेत स्वप्न न बघता त्या एखाद्या स्वप्नाने आपली झोप उडली पाहिजे, अशा पद्धतीने स्वप्न आपण बघायला हवंय. खरं तर आज आपण खरं तर युवा पिढीला अत्यंत चांगलं मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. पुन्हा आयुष्याच्या मशाली पेटवा अशा प्रकारची आपण त्यांना या दिनाच्या निमित्ताने एक ऊर्जा देऊयात आणि आपला कार्यक्रम इथेच थांबूयात. आपण माहिती दिल्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले धन्यवाद मानते. सगळ्या प्रेक्षकांना धन्यवाद.